मान ऑफ द मॅच PTPL चा राहिला हा खेळाडू, या खेळाडूने पहिली हॅट्रिक आपलं रेकॉर्ड केलं. तो खेळाडू मान ऑफ द मॅच माईंगडेवाडी संघाचा जरूर पाहायला मिळतो. तर टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. गोपीदादा प्रतिष्ठानमध्ये खेळत हॅट्रिक घेतली या गोलंदाजाने, अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि आज गोपीदादा प्रतिष्ठानचा हा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगली जर्सी जरूर पाहायला मिळते. PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग आपल्याला जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच जिद्दी मराठा आणि रुची रायडर्स. तर मी इथेच थांबतोय, कुठे जाऊ नका, पाहत राहा पाटण तालुका प्रीमियर लीग 2024. आमचे साथी समालोचक तुमच्यासोबत जोडले जातील. प्रसाद सर, थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच अजित सर. तर थँक्यू. हॅलो. तर हॅलो पंच, एक मिनिट. हॅलो हॅलो. येस. तर नक्कीच DS करपे यांना विनंती असेल आपण याच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये. मातला होते सुरुवात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 सीझन 4 सुरुवात होते. मॅच क्रमांक 2 जिद्दी मराठा 11 रुची रायडर्स या संघाला. नक्कीच या मॅचला सुरुवात पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतात विनोद कदम स्वामींना पाहतात. पहिला चेंडू अगदी पॉइंट मध्ये पाठवला, परंतु त्या ठिकाणी ही पहिली धाव घातकी ठरत असताना, परंतु या ठिकाणी अगदी ही घातकी धाव योग्य रीतीनं पार पाडली जाते. पहिल्याच बॉलवरती पहिली धाव वेगानं पूर्ण करत असताना उमेश कोल्हेकरला पाहता. उमेश कोल्हेकर मागच्याच वर्षी मिस्टर PTPL चा किताब मिळवला, अर्थात मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरला होता. नक्कीच तोच उमेश कोल्हेकरला आपण पाहता या मॅच मध्ये इंडियन ऍक्शन मध्ये. विजय यांच्या बॅटमध्ये पहिली धाव आली आहे, परंतु स्ट्राईक वरती नक्कीच उमेश कोल्हेकर. गुडलँड स्पॉट बॅकफुटते आले, पंच केला, फटका चांगला स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवत असताना मिस्टर PTPL उमेश कोल्हेकरच्या बॅटमधनं पहिला चेंडू केला असताना पहिला बार पहिला चौकार. डीजे जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन सातारा स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटवरती आम्हाला जे ऐकतात त्या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागत आहे या ठिकाणी आपल्या सर्वच
पाहायला मिळतो इथे फटका फसलाय. झेलची संधी, परंतु संधी निर्माण केली होती. निर्माण केलेल्या संधीचं सोनं करायचं होतं. जवळपास चांदी तर झाली होती, परंतु सोनं नाही झालं. झेल ड्रॉप. प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांना दाद द्यावे लागेल. नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक प्रकाश होते. प्रकाश कडनं चांगले प्रयत्न झाले. नक्कीच विनोद कदम यांच्याकडनं नक्की त्यांच्यासाठी नक्कीच आपण पाहू शकतो. नक्कीच त्यांना पाठिंबा देत असताना 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8 या धाव फलकावरती पाहायला मिळते. ही मॅच नक्कीच रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर. रिव्हर्सचा फटका लाजवाब, परंतु हा चेंडू जातोय सरळ. पंचांचा इशारा यस. एक घोषांकित धाव डिक्लेअर झोन आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात रुची रायडर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 9 या धावफलकावरती. डीजे चौकार. नक्कीच विजय बाचुलकर यांच्या बॅटपद्धा चौकाराला, परंतु इथे वापसी करत असताना गोलंदाज ऋषी कोल्हेकरला पाहता कमबॅक करत असताना पलटवार सध्या करत असताना पाहायला मिळतोय. आणि आज नक्कीच दादासाहेब करपे आज आपल्याला या मैदानावरती पलटवार होताना पाहायला मिळतील, कारण की आज सर्वच स्टारकास्ट आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. टॉप पेज होता, परंतु हा चेंडू सरळ शिक्षकाला बीट करून जातोय गोष्टांकित क्षेत्रात. नक्कीच पंचांचा इशारा येतो या ठिकाणी की या ठिकाणी एक डिक्लेअर धाव पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ते म्हणजे 14 या धावफलकावरती. चांगले स्कोरिंग करत असताना आमच्यासोबत आमचे नक्कीच साथी गुणलेखक आपण पाहता, सोशल मीडिया प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके DS करपे अर्थातच दादासाहेब करपे यांना आपण पाहतात. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये नक्कीच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अफाट मेहनत पाहायला मिळते संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन कमिटीची. नक्कीच आबांना देखील आपण पाहू शकता अफाट मेहनत करत असताना. त्यानंतर अगदी हरेश सलत्यांना देखील पाहता अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर दादासाहेब करपे, नक्कीच विनोद कदम स्वामी यांना पाहता. त्यानंतर अनिल शिंदे यांना पण पाहता, अनिल दिंडे यांना देखील पाहता अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून. इथे हा चेंडू या पंचांचा इशारा येतोय की लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड होईल. RR अर्थातच रुची रायडर्स टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धाव फलकावरती. सुरुवात चांगली केली गेली रुची रायडर्स कडनं. ओव्हर पिच बॉल, फटका लाजवाब, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल फरार, सीमा पार, षटकार. धाव फलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतो. यॉर्कर पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच फटका खोदून काढलाय. विजय बाचुलकर नावाचा वादळ आलाय मैदानाच्या आत. विजय बाचुलकर फायर नाव.
तर फक्त प्रेक्षकांसाठी आहे. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. हा देखील फटका चांगला आहे सध्या तरी. नक्कीच विजय बाचोलकर आता फायर होतोय. नक्कीच आम्ही आता पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला एक विनंती करू, आता आपण एक फायर ब्रिगेड आणून द्या, कारण की आज सर्वच खेळाडू फायर होताना पाहू शकता. विजय बाचोलकर सध्या फायर होतोय. त्याच्या बॅटपतनं अजून एक चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31 या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे ऋषी कोलेकरचा विचार करा, तब्बल 22 धावा खर्च केल्या. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 33 घेऊन आलाय. अजय कोलेकर चिलक्या या नावानं प्रसिद्ध आपण पाहता. नक्कीच अजय यांना पण पाहता. तर पंचांना विनंती असेल, आपण आता इथनं कोणत्याच संघाला वेळ द्यायचा नाहीये. पंचांना असं वाटत असेल कोणता संघ वेळ घेतो तर लगेचच पॅनल्टी आपण जाहीर करायची आहे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. फर्स्ट चेंडू फेकला होता उमेश कोलेकर साठी, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अजय कोलेकर याला आम्ही देखील खेळताना पाहिलं. प्रत्येक मैदानावरती आपल्या नक्कीच गोलंदाजीची कामगिरी त्यांनी दाखवली आहे. बॅटर चांगला आहे. एकाच टीम मध्ये 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात. एक तेरी तो एक मेरी. आता मात्र उमेश कोलेकरची बॅट बोलते मैदानाच्या आत. ठोकला षटकार. क्रिकेटचा बघायला लोकांची गर्दी, संघ आले हे भारी भारीचे, आयोजन पाटण तालुक्याचे, ऑलराऊंडर कोणी बॅट्समन. भरपूर चांगले फटकेबाजी. दोन्ही फलंदाज आक्रमकता पाहायला मिळतात. नक्कीच अजूनही इम्पॅक्ट प्लेयरचं येणं बाकी आहे. प्रकाश मत्रे हा देखील फटका चांगला आहे. आनंद कापेटा खोदून काढला. गॅप मध्ये ढकलला. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु डीप मधला खेळाडू पण पाहता. प्रकाश गायकवाड, प्रकाश गुरव यांना पाहता. नक्कीच आयकॉन खेळाडू आहेत ते म्हणजे जिद्दी मराठा या संघाचे. चांगली फिल्डिंग करत असताना 2 धाबा काही रोखू शकत नाही आहेत, परंतु आपल्या टीमसाठी 2 धाबा नक्कीच वाचवल्या गेल्या. 2 धाबा सेव्ह केल्या. या 2 धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 39 वरती. 39 धाबांचा डोंगर आतापर्यंत उभारलाय. पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड आहे, अगदी रिटर्न गिरीच्याही बाहेर. नक्कीच वाईट बॉल, खराब चेंडू. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. बॅटिंग करत असताना रुची रायडर्स टीमच्या खात्यात 40 धाबा. यॉर्कर लेन खुदून काढलाय. फटका चांगला, परंतु लॉंग ऑफला प्रकाश गुरव आहेत. चांगली फिल्डिंग करत आहेत. आयकॉन आहेत, परंतु या ठिकाणी नक्कीच आपल्या नावाला सज्जाचा खेळ. मी काय टीमचा आयकॉन आहे फिल्डिंग मध्ये दाखवून दिले, परंतु अजूनही गोलंदाजी आणि बॅटिंग त्याची शिल्लक आहे. 40 धाबा फलकावरती. यस, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्केचाळीस धाबा फलकावरती. यॉर्कर लेन फटका चांगला, परंतु लॉंग ऑफला खेळाडू होते. चुकी होते ऋषीकडनं. एका ऍक्शन मध्ये बॉलला उचलायचं होतं, फेकायचं होतं, परंतु त्या ठिकाणी जमलं नाही. जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलं आणि अजून एक धाव. दोन्ही फलंदाज संयमीनं नक्की त्या षटकात खेळत असताना, कारण की अजय कोलेकर एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल, संयमी खेळ दाखवावा लागेल. अजय एक विकेट टेकर गोलंदाज आहे. रिव्हर्सचा फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. या मॅचचा अगदी प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक सिलेक्शन. फलंदाज विजय बातुलकरचा बॅट पतला अजून एक. तर टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचते. बॅटिंग करत असताना रुची रायडर्स टीमची टोटल 47
47 या धावफलकावरती धावांचा डोंगर सध्या तरी उभारलाय. उमेश कोल्हेकरच्या बॅटपत्ता शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि भरपूर चांगले बॅटिंग उमेश कोल्हेकर सध्या करत असताना मागील वर्षी कामी पीटीपीएल ठरलो मिस्टर पीटीपीएल, परंतु या वर्षी त्याचं पुन्हा एकदा ज्वलंत उदाहरण दाखवत असताना टीमचा आता आयकॉन जिद्दी मराठा 11 संघाचा आयकॉन खेळाडू पण पाहता बॉलिंग मार्कवरती प्रकाश गुरव षटक क्रमांक 14 घेऊन आलाय. विकेटच्या शोधामध्ये पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत. इथे प्रकाश गुरव यांचा नक्कीच चेंडू पाहावा लागली असं पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच संदीप ठाकूर यांना पाहता आणि त्यांच्या समवेत नितीनजी पवार हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी. फुलटॉस बॉल पहिली विकेट एकाने मिळवू शकते का आणि या ठिकाणी झेलची संधी आहे परंतु झेल ड्रॉप होते. नक्कीच निर्माण केलेल्या संधीत तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. संधी तर निर्माण केली होती प्रकाशनं परंतु त्यानंतर त्याला साथ मिळत नाहीये. नक्कीच साथ देणं बरोबर महत्वाचं आहे प्रत्येक गोलंदाजाला, परंतु या ठिकाणी नक्कीच कॅच थोडी कठीण होती परंतु पकडणं भरपूर महत्वाचं होतं. अजून एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या 49. गुड लेन स्पॉट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एस्टनच्या मागे विनोद कदम स्वामी यांना पाहता अगदी लाऊड अपील केली होती परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाहीये. पंचांना गुमराह करण्याचं काम विनोद कदम यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जातोय. उमेश कोल्हेकर यांच्या बॅटमधनं अजून एक लांबच लांब तडाखा कडक षटकार. थँक्यू. संघाचा अर्धशतक तब्बल 55 धावा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे रुची रायडर संघाच्या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही फलंदाजांसाठी, कारण की पहिल्या विकेट तब्बल 55 धावसंख्येची पार्टनरशिप. पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु या ठिकाणी नक्कीच यष्टीरक्षक चुका करतायत. वाईट +1 न खाता पिता या ठिकाणी आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये पोट भरलं जातं ते म्हणजेच 2 या धावसंख्येनं. उमेश कोल्हेकर यांचा विचार केला तर आतापर्यंत त्यांच्या बॅटमधनं 3 षटकार आपण पाहिले आणि 1 चौकार. चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पाहावा लागेल. प्रकाश गुरव टीमचा आयकॉन आहे परंतु त्याच्यावरती दबाव आणलाय तो म्हणजे फलंदाज उमेश कोल्हेकर आणि त्यांच्यासोबत विजय बाचुलकर हे 2 फलंदाज आक्रमकता पाहायला मिळत आहेत. उमेश कोल्हेकरचा विचार केला 13 चेंडूमध्ये 29 परंतु दुसऱ्याच बाजूला विजय देखील चांगली बॅटिंग करतोय. 8 चेंडूमध्ये डबल 23 धावा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. आतापर्यंत नक्कीच दादा सोकरपे मला सांगतात की यात 1 चेंडू फेकण्यासाठी डबल 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. यस या ठिकाणी वाईट +1 म्हणजे अजून 2 धावा. ओव्हर पिच बॉल फटका लाजवाब. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू फरार होणार आता. पुन्हा एकदा उमेश कोल्हेकरची आता बॅट बोलते मैदानाच्या आत. उमेश कोल्हेकर फायर नाव षटकार. यॉर्कर लेन खोदून काढला. झेलची संधी परंतु अव्याकाच्या बाहेरचा हा झेल. पुन्हा एकदा चेंडू जाईल सरळ परंतु डिसिजन पेंडिंग आहे. यस पंचांचा इशारा. 4 रन्स चौकार.
षटक क्रमांक 5 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतायत अक्षय यांना. अक्षय भावके बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर पिच बॉल फटका लाजबाब. विजय सध्या अगदी भरपूर चांगली बॅटिंग करतोय. लाजबाब दोन्ही फलंदाज आक्रमकता पाहायला मिळत आहेत आणि अजून एक षटकार पाहायला मिळतोय. क्रिकेटची घेऊ मजा पाटण तालुका प्रीमियर लीग पाटण तालुका प्रीमियर लीग खेळ क्रिकेटचा बघायला जमली लोकांची गर्दी संघ आले हे भारी भारीचे आयोजन पाटण तालुक्याचे ऑलराऊंडर कोणी बॅट्समन भारी थँक्यू. भरपूर धावा पाहायला मिळतात आतापर्यंत. भरपूर धाबांचा डोंगर उभा केला. तब्बल 75 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा चेंडू पाहावा लागेल. पुन्हा एकदा पंचाचा इशारा येतोय की हा खराब चेंडू आहे. प्रत्येक गोलंदाजावरती दबाव निर्माण केला या दोन फलंदाजांनी. उमेश कोल्हेकर 16 चेंडूमध्ये तब्बल 39 प्रति खेळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला 9 चेंडूमध्ये 29 खेळतोय विजय बाचुलकर. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवला. गॅप शॉट सिलेक्शन फटका लाजवाब. आउट फील्ड फास्ट आहे. तात्या विंचूला सलामी देणारा हा चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कोलेकरवाडी संघाकडनं ते बिलॉंग करतात आणि रुची रायडर संघासाठी आता चांगला खेळ जसं आपल्या संघासाठी खेळतात अगदी तशाच प्रकारे इथनं प्रत्येक बॉलवरती अटॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका या ठिकाणी ऑनसाइडला उडवलाय, परंतु डीप मध्ये झेलची संधी आहे. आता मात्र या ठिकाणी झेल स्वीकारला जाईल ना. पहिला विकेटचा धक्का जातोय. दीपेश कदम यांच्या माध्यमातून हा झेल कॅरी केला आहे. एकदा विजयी बाचुलकर साठी जोरदार होऊन जाऊ द्या. भरपूर चांगली इनिंग. थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती शुभम माने यांना पण नक्कीच पाहतायत. शुभम माने यांना पण पाहता नक्कीच इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेमध्ये पण चॉईस खेळाडू आहेत. नक्कीच शुभम या ठिकाणी चांगली बॅटिंग करायची होती, परंतु ठिकाणी पहिला चेंडू खेळत असताना लेग बाईस एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 81 धावसंख्येवरती. इथे देखील फटका फसला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. आता मात्र चुका होणार नाहीयेत. शेवटच्या नक्कीच आपण पाहतात शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करत असताना नक्कीच आपण पाहता अजून एक विकेटचा पतन. फलंदाज उमेश कोल्हेकर बॅक टू द पॅव्हिलियन. विंचू तात्या विंचांना विनंती असेल आपण यायचा व्यासपीठावरती. तात्या विंचू ओम भट बगणे भागवतरी ओम भट स्वाहा. तर यायचं आहे आपण नक्कीच. अध्यक्ष साहेब आपण या ठिकाणी नक्कीच बोलवत आहेत तुम्हाला या ठिकाणी. हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाहतात. चांगला फटका, परंतु या ठिकाणी निवास बॅट पद्धत चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल सर एक टाकवरच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर आलाय हा या ठिकाणी चौकार.
करत असताना हॅलो तर नेक्स्ट मॅच शुभन्ना 11 विरुद्ध जे के रायझिंग स्टार. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे आणि आमचे साथी समालोचक अजित देसाई आपण या ठिकाणी नक्कीच टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हायचं आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच ज्या जे के रायझिंग स्टार्स आणि शुभन्ना 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहता तर रुची रायडर्स संघाला 2 धाब्याने फायनलाइज केलं जात आहे कारण की नक्कीच त्यांचे खेळाडू कक्षातनं बाहेर येत आहेत हे लक्षात असू द्या. तर नक्कीच कॅप्टन आणि संघ मालक या ठिकाणी नक्कीच आपल्या टीमला 2 रनांना फायनलाइज केलं जात आहे. तर आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये. त्या ठिकाणी घेऊया टॉस या 2 टीमच्या माध्यमातून. जिद्दी मराठा नक्कीच आपण पाहू शकता शुभन्ना 11 विरुद्ध जे के रायझिंग स्टार या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळणार आहे. तर आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये. तर आम्ही विनंती करू मनोज दादा शेडके यांना की आपल्या शुभासे आपण टॉस करायचा आहे. दादाला विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या टॉस का बॉस मध्ये. आपल्या शुभासे आपण करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना देऊया मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. तर कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. शुभन्ना 11 नक्कीच पहिला सामना पराभूत झाले परंतु आता हा सामना त्याच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर दादांना विनंती असेल आपल्या शुभासे हा टॉस कंप्लीट करायचा आहे. तर शुभन्ना 11 संघाचे कर्णधार नक्कीच कॉल करतील. टेल असा कॉल आला परंतु हेड अलाइन टॉस जिंकला या ठिकाणी जे के रायझिंग स्टार संघानं. नक्कीच कॅप्टन आपला निर्णय काय असणार आहे. प्रथम गोलंदाजी करू. नक्कीच गोलंदाजी कराल. 5 षटकांची लढत 5 गोलंदाज वापरावे लागतील आणि नक्कीच गोलंदाजी करत असताना समोरील संघाला तुम्ही किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. 40 ते 50 आत थांबवायचा प्रयत्न करू कारण आमचा बॉलिंग अटॅक थोडा स्ट्रॉंग आहे. नक्कीच बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे परंतु कोणत्या गोलंदाजावरती सर्वात जास्त नक्कीच तुमचा भरोसा असणार आहे. अतुल आहे, विकी आहे, मी स्वतः आहे. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत परंतु समोरील संघ देखील चांगला आहे. नक्कीच या स्पर्धेत PTPL सीझन 4 खेळत असताना आणि या स्पर्धेसाठी तुम्ही किती उत्सुक होता आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल. नक्कीच सर्वजण या PTPL ची वाट बघत असतात वर्षभर आणि खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. तर खेळायलाही खूप मजा येईल. आणि आयोजन कमिटीविषयी काय म्हणाल. खूप खूप छान.
स्वामी असेल, करपे साहेब असतील, दीपेश असेल, हरीश असेल, सर्व नक्कीच थँक्यू सो मच. आपण टॉस जिंकलाय तर आपण जाऊयात शिवण 11 संघाच्या कॅप्टनकडे. नक्कीच पहिली मॅच आपण पराभूत झाले, परंतु या मॅच मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच प्रथमतः बॅटिंग करायची. आता बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावा संख्येचा तुम्ही नक्कीच टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न कराल? बघूया, आता आम्हाला ही मॅच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जास्त वेळ घेणार नाहीत, मॅच स्टार्ट होते. तर तुम्हाला देखील शुभेच्छा असेल आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. टॉस जिंकल्या ठिकाणी नक्कीच जे के रायझिंग स्टार्स संघानं आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारलाय. जाऊया ऑनलाईन मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, परंतु ठिट्या सलकेमध्ये शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळणार नाही. तर लक्षात घ्यायचं दोन्ही टीम खेळाडू कक्षामधून कोणताही खेळाडू व्यासपीठाच्या वरती यायचं नाहीये. लक्षात घ्या, तुमचा 12वा खेळाडू इथे आहे. जे काय असेल ते इथे मात्र कळवलं जाईल. 2 रनचे पाणला सवन नक्कीच केले टीम रुची रायडर्स या टीमला. तर कुठे जाऊ नका पात्रा. पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या साधी समालोचक तुमच्यासोबत जोडले जातील. ओल्ड कॉम्बॉक्स प्रसाद सर, थँक्यू सो मच. बनल्या गेल्या आणि 85 धावसंख्येचा टार्गेट आहे. आणि आतापर्यंत नक्कीच पहिला चेंडू नक्कीच डॉट झाला, परंतु त्यानंतर चौकार लगावलाय या ठिकाणी फलंदाज प्रकाश गुरवणा, जो टीमचा एक आयकॉन आहे. आता मात्र त्याला नक्कीच एक आयकॉनिक इनिंग खेळावी लागेल. ओव्हर पिच बॉल फटका चांगला अगदी ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, परंतु नक्कीच आपण पाहता टिट्या सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची संधी नाहीये धाव घेण्याची. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सूरज चालके करत असताना आपल्या संघासाठी. PTPL सीझन 4 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीग. आणि या ठिकाणी नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. चांगल्या गोलंदाजी, नक्कीच चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत करत असताना गोलंदाज सूरज चालकेला पाहता एक नवोदित खेळाडू. चांगली कामगिरी, परंतु या ठिकाणी हा देखील फटका चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. पाहता पाहता नक्कीच 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 6 या धावफलकावरती. तब्बल 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 6 धावा जमा केल्या. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड मात्र भरपूर धावा बनवायच्यात प्रत्येक ओव्हर मध्ये, परंतु हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भरपूर चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सरळ, एक टप्पा घेत सीमारेषेच्या पार चौकार. तब्बल आता मायनस करून आपण पाहिलं तर 85चा टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात तब्बल 10 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित समीकरण येणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये आता 75 धावसंख्येची गरज. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकता 18.75च्या सरासरीनं आता प्रति ओव्हरमध्ये धावा कुठ्याव्या लागतील, त्या म्हणजेच जिद्दी मराठा या संघाला. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती चॉईस खेळाडू पण पाहता शुभम माने. शुभम माने मॅन फ्रॉम जाधववाडीचा हा खेळाडू म्हणून पाहता नक्कीच आयकॉन चॉईस प्लेअरच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट फटका चांगला अगदी टॅप केला, परंतु डीप आपण पाहता नक्की 30 सर्कलमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिले तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एकच धाव. अजय कोलेकर संयमी खेळ सध्या खेळत असताना ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये
चांगली पार्टनरशिप केली ती म्हणजेच उमेश कोल्हेकर आणि त्यांच्यासोबत विजय बाचवेकडनं अगदी तशा प्रकारे पार्टनरशिप मात्र सेकंड इनिंगमध्ये की नक्कीच खेळावी लागेल. डोक्यावरती बर्फ ठेवत असताना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. टीमचा आयकॉन प्रकाश गुरवला आता या मॅचमध्ये चमकावा लागेल. नेहमीच आता आक्रमकता दाखवावी लागेल मैदानाच्या आत अवे फ्रॉम द बॉडी. परंतु हा चेंडू आपण पाहतायत नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल एक अवांतर धाव पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी आम्हाला ऑनलाईन जोडले गेले. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. फुल लेंथ या ठिकाणी लाईन मिस, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद धक्का. पहिला 440 बॉलचा झटका लागतोय जिद्दी मराठा टीमला. फलंदाज प्रकाश गुरव बॅक टू द पवेलियन. सो मच या ठिकाणी नक्कीच चॉईस प्लेयर शुभम माने जो जाधववाडी टीमचा खेळाडू या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र चॉईस विरुद्ध चॉईस असे मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी चॉईस प्लेयर विरुद्ध चॉईस प्लेयर, बेस्ट वर्सेस बेस्ट नक्कीच या ठिकाणी मॅच पाहायला मिळणार आहे. नक्कीच शुभम कदम यांना आपण पाहता चॉईस प्लेयरच्या भूमिकेमध्ये आपल्या टीमसाठी जो सातत्यानं आपल्या टीमसाठी अगदी जिद्दी मराठा शेडगेवाडी संघासाठी खेळत असताना चांगली कामगिरी तो करतो. परंतु आता तशीच कामगिरी नक्कीच मित्रमंडळी आता शुभमला दाखवावी लागेल. नक्कीच मागच्याच वीकमध्ये पण याच मैदानावरती स्पर्धा भरवली होती तेव्हा यांच्या संघानं पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्यांच्या नक्कीच स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला खेळाडू अर्थातच शुभम कदम. पहिलाच बॉल खेळत असताना ऑनसाइडला लॉब करायचं होतं शुभम मानेला, परंतु या ठिकाणी म्हणून पाहता अगदी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी जिद्द चिकट आणि मेहनत सर्व काही पाहायला मिळते आहे. ते म्हणजेच गोलंदाज शुभम माने यांच्या माध्यमातून शुभम विरुद्ध शुभम अशी ही मॅच पाहायला मिळते. चांगलं फॅक्टर नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते. फुललेचा चेंडू फटका चांगला, परंतु तेवढी चांगली फिटिंग पाहायला मिळते. एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या आल्या होत्या, परंतु अपघात या ठिकाणी नक्कीच टाळला जातोय. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे अजय कोल्हेकर. पहिलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाहीये. एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागते मैदानाच्या आत. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवावी लागते. आता मात्र या मैदानाच्या आत तशी कामगिरी करावी लागेल. अगदी स्वतःची छाप या मॅच मध्ये सोडावी लागेल फलंदाजांना. नक्कीच उंच ध्येय असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आणि आता इथनं नक्कीच मित्र म्हणेन फलंदाजांना आता सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. शुभम जो टीमचा चॉईस प्लेयर आहे, सलग 3 चेंडू निर्धाव होतोय, प्रेशर येतो त्याच्यावरती. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल ढकललं, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु बॉल जाईल सरळ मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. म्हणजे 16 धाव फलकावरती शुभम मानेनं चांगला षटक फेकलाय. DS करपे सर फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवला. चांगली गोलंदाजी शुभम मानेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. आता समीकरण बदललं गेलं. 18 चेंडू आणि 69
धाबा संख्येची गरज आहे. 18-69चं समीकरण आता कठीण झालंय. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 23.00च्या सरासरीनं मात्र आता गाठावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गणेश चोरगे यांना आपण पाहता. ओव्हर पिच बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहता जणू काही बॅटची कडा होती की काय. यस, पंचांचा इशारा. या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्राचा चेंडू जातोय परंतु एक धाव मिळणार आहे बॅटिंग करत असताना जिद्दी मराठा या संघाला. नक्कीच कठीण मॅच सध्या तरी पाहायला मिळते जिद्दी मराठा संघासाठी. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. चाकवडा उडवलाय परंतु डीप मध्ये या फटकासाठी खेळाडू उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षक लावण्यात आलं त्या ठिकाणी चांगली फिटिंग पाहायला मिळते. बरोबर चांगलं ट्रॅप मैदानाच्या आत रुची रायडर्स संघानं विणले. मैदानामध्ये चांगली फिटिंग पाहायला मिळते. अजून एक धाव फलकावरती. टीमची धावसंख्या 18 या धाव फलकावरती पाहायला मिळते. कठीण समीकरण बनलं गेलं. जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते झपाट्यानं आता वाढत जातोय. अगदी 25.33च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करून जाईल जिद्दी मराठा संघावरती. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी शरीराला बीट करतोय. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. गणेश चोरगे चांगली गोलंदाजी करत असताना गणेश चोरगे यांचा विचार केला तर नक्कीच गलमेवाडी टीमचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आज सर्वच खेळाडू आपल्या संघासाठी 100% योगदान देताना पाहायला मिळतील. मॅच थोडी आता कठीण होत चालली आहे. ओव्हर पिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहतायत बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उर्वरित आता मात्र 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नक्कीच अजूनही इथनं भरपूर धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती आता नक्कीच 5 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. अर्थातच प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकारच खेचावा लागेल. या ठिकाणी अजून एक धाव फलकावरती पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धाव फलकावरती. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. अगदी स्कोर कार्डच्या खाली 30.46च्या सरासरीने आता धावा बनवाव्या लागतील. मी मगाशी म्हटलं की आता प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 30 पेक्षा जास्त आहे. फटका फसला. झेलची संधी. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना दाबी लागेल. फलंदाज अजय कोलेकर च्या बॅटपदनं शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार. षटक क्रमांक 3 संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती. 25 या धावफलकावरती डीजे. तर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि आता 12 चेंडूमध्ये तब्बल 60 धावसंख्येची गरज आहे. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता कठीण झालंय. 12 चेंडूमध्ये तब्बल 10 षटकार खेचावे लागतील. नक्कीच करण कदम पाहायला जर गेलं तर नक्कीच कठीण आव्हान आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. षटक क्रमांक 14 आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं केलाय कडवा प्रहार. फलंदाज शुभम कदमच्या बॅटमधनं हा षटकार. ऑलराऊंडर बॅट्समन भारी नंबर 1 साठी लढतील सारी. लाखोलाचे बक्षीस जिंकण्या संघ भिडतील आज सारे. गावागावात होते चर्चा नाव महाराष्ट्र. थँक्यू. नक्कीच अजूनही जिद्दी मराठा संघाचा इम्पॅक्ट प्लेयर येणं बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी नक्कीच चांगली बॅटिंग करत असताना शुभम कदमला पाहता परंतु अजूनही इम्पॅक्ट प्लेयर येणं बाकी आहे. गणेश जाधवांना पाहतात.
इम्पॅक्ट खेळाडूच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर रोहन चव्हाण आहेत, परंतु पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल इथं नक्कीच एखादा चमत्कार झाला, तो चमत्कार वाचवू शकेल जिद्दी मराठा संघाला. आणि नक्कीच ज्या नक्कीच चमत्कार करेल त्याला नक्कीच जग नमस्कार करतोय. इथनं व्हाईट बॉल समीकरण 11 चेंडू 53 धावसंख्येची गरज. संघर्षाचा संकटात करणार का पुन्हा एकदा शुभममध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता आता इथनं नक्कीच दाखवावी लागेल मैदानाच्या आत. यॉर्कर लेन खुदून काढलाय, परंतु हा चेंडू अगदी जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट करत असताना सिंगल डबलनं काही फरक पडणार नाहीये रुची रायडर संघाला, परंतु हा फरक पडू शकतो तो म्हणजे जिद्दी मराठा संघाला. मग नक्कीच या मॅच मध्ये डबल भरपूर धावा पाहायला मिळतात आणि आतापर्यंत नक्कीच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जिद्दी मराठा टीमची धावसंख्या 34 धावा पाहायला मिळतात. नक्कीच चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहता करणला, परंतु इथे आत्महत्या म्हणावी लागेल अजय कोलेकरांची, कारण की स्वतः क्रीजपासून बाहेर गेले आणि अगदी रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल. अजून एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. ऑन साइडला फटका या ठिकाणी फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सरकतोय, परंतु झेल कठीण आहे, कठीण झेल नक्कीच या ठिकाणी ड्रॉप होतोय, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मॅच आता कठीण झाली आहे. 8 बॉल आणि 49 धावसंख्येची गरज. सध्या तरी एका हाती किल्ला लढवत असताना मैदानाच्या आत शुभम कदमला पाहतायत आणि की शुभमला एखाद्या खेळाडूची साथ जर लाभली असती तर या धावा चेस देखील झाल्या असत्या. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात पाहिलं विजय बाचुलकरनं चांगला साथ दिला उमेशला आणि उमेशने देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आत केली आहे. दोघांच्या नक्कीच सोबतीने तब्बल आपण 86 धावा जमा होताना पाहिल्यात. इथे देखील हा चेंडू पॅडवरती अडवतोय, परंतु पंचांचा इशारा यक्स लेग बाईस, परंतु इथनं दुर्घटना घटी, नक्कीच नजर हटी और दुर्घटना घटी. इथनं अजून एक धाव मिळवत असताना सातत्याने एका धाब्यासाठी प्रयत्न करत असताना नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता शुभम कदम स्ट्राईक वरती सध्या तरी आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. 7 बॉल 47 धावसंख्येची गरज. यॉर्कर लेन खोदून काढलाय, मिडॉनला खेळाडू आहे, धाव नाहीये या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली फिल्डिंग, कौतुक केलं जातं या ठिकाणी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचं. षटक क्रमांक 4 संपतं या ठिकाणी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 38 वरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण कठीण झालंय. 6 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज. डीजे कॅमेरानं मात्र PTPL कव्हर केली जाते. चांगली संकल्पना संपूर्ण कमिटीची राहिले गेली आहे. त्या सर्व कमिटी मेंबरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वात प्रथम आम्ही पुन्हा एकदा नक्कीच विनोद कदम आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी साथींचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला या PTPL मध्ये समालोचन करण्याची संधी दिली गेली. पुन्हा एकदा विनोद कदम आम्ही आणि संपूर्ण त्यांच्या सहकार्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. फटका चांगला आहे, परंतु कवचला उडवला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती शुभमचा विचार केला तर आतापर्यंत 13 चेंडूचा तो सामना नक्कीच केला शुभमनं, परंतु आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलंय. शुभमच्या बॅटमध्ये एक नक्कीच चौकार आणि एक षटकार देखील पाहिलाय, परंतु त्यानंतर एक संयमी खेळ. शॉर्ट ऑफ लेन बॉल सोडून दिलाय ऑफस्ट्रिकच्या बाहेर, रिटर्न क्रीजच्याही बाहेर. पंचांचा इशारा आपण पाहता. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या धाव फलकावरती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे, अगदी
मिड विकेटला खेळाडू आहेत. फक्त एकच धाव पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41-41 या धावफलकावरती. जर का या मॅचमध्ये 50-55 धावा असत्या तर मॅचला मजा आली असते, परंतु आता ही मॅच एकतर्फी पाहायला मिळते. मॅचमध्ये चुरस पाहायला मिळत नाही आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच चुरशीच्या लढती नक्कीच आवडतात. प्रेक्षकांना नक्कीच जेव्हा मॅच क्लोज येते, रनबॉलचं इक्वेशन असतं, षटकार चौकार येत नाहीत, मॅच जेव्हा नक्कीच रंगतदार असते तेव्हा नक्कीच प्रेक्षकांना सामने आवडतात आणि प्रेक्षकांना सर्वात जास्त षटकार आणि चौकार आवडतात. आणि इथनं शुभमच्या बॅटमधनं अजून एक षटकार. डीजे आले हे मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅटमध्ये बल 16 चेंडूमध्ये 39 धावा आल्या, तर उमेश कोल्हेकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर PTPL पुन्हा एकदा PTPL सीझन 4 मध्ये पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या मॅचचा मॅन करी ठरलाय. तर उमेश कोल्हेकर आपण यायचं आहे आपल्या नक्कीच टॉस का बॉसमध्ये आणि आम्ही विनंती करू. तर चला टॉस जिंकला या ठिकाणी जे के रायझिंग स्टार. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि लगेचच आपण मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करण्यासाठी एंटर व्हायचं आहे. तर लगेचच उमेश कोल्हेकर आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे.